हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज मेरे मम्मी के सर के रिटायरमेंट पार्टी में जाने वाला हूँ मैं। आज है संडे, तो आपको बताऊँगा वो लोग कैसे सेलिब्रेट करते हैं। अजून एक आईस क्लोज करू नका प्लीज. तेव्हा काढायचं तुम्हा एकदम क्लोज थांबा. होल्ड ऑन. वेट, आईस क्लोज करू नका प्लीज. ओके, थँक्यू. हां हां समजलं. नाही तर मग आपला मला एकदम घाटी स्टाईल असं म्हटलं ठीक आहे. मोबाईल थोडंसं मागे. इथे दाखवायचं आपण म्हणतो नावात काय असतं, पण बरंच काही असतं. देवराम या नावात प्रत्यक्षात देव हा शब्द आहे. आपण आपल्या गुरुला देवा समान मानतो. आज देवराम जाधव साहेब 31 डिसेंबर 2025 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळातून निवृत्त होत आहेत. परंतु आमच्यासारख्या एजंटांमधून ते निवृत्त होत नाहीत. ते आमच्या दृष्टीने सदैव आमच्या मध्येच असणार आहेत. मला या व्यवसायात त्यांनीच आणलेला आहे. माझ्याकडे त्यावेळेस बिलकुल वेळच नव्हता, कारण नोकरी करून राष्ट्रीय पक्षात आणि विविध सामाजिक संस्थांमधून कार्य करत असल्यामुळे वेळ नव्हता.
परंतु जाधव साहेबांनी मला माझ्या घरी येऊन या व्यवसायासंबंधी समजावून सांगितले. मग मी या व्यवसायात उतरलो. तर नंतर नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ या व्यवसायात उतरलो. आज त्यांच्यामुळे मी या व्यवसायात चांगली प्रगती केली. त्याचं सर्व श्रेय मी जाधव साहेबांना देतो. त्यांनी माझ्यासाठी बराच वेळ दिला. आपल्या ब्रँच मधला सर्वात मोठा सम ॲश्युअर्ड हा माझ्या एजन्सीवर होता. तदनंतर 12-12-12 या मॅजिक डेटचा एका दिवसात जास्त पॉलिसीचा रेकॉर्ड हा सुद्धा माझ्या नावाने आहे. परंतु या पाठीमागे जाधव साहेबांचे मोठे योगदान आहे. आता 12-12चा जर अनुभव सांगायचा म्हटला तर वेळ अपुरा पडेल, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला की 12-12-12 ही फक्त मॅजिक डेट होती. त्यासाठी कोणतीही कॉम्पिटिशन लावलेली नव्हती, ना ब्रँच लेवलला, ना डिव्हिजन, ना झोनल, ना सेंट्रलला. परंतु ब्रँच मॅनेजरने आवाहन केलं की 12-12-12ची ही मॅजिक डेट आहे, आपण काय करू शकतो. प्रत्येक एजंटाला विचारलं किती तुम्ही बिझनेस करू शकता काय. यावरती बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मी सहज म्हणून बोलून गेलो की 12-12-12. आता नक्की 12-12-12 काय कळवायलाच मार्ग नव्हता कोणाला. म्हटलं मी मॅक्झिमम प्रयत्न करणार 1212 पॉलिसीचा. आणि त्यासाठी आणि बोलायचं म्हणजे आम्ही आज सरांचं माझं जवळजवळ 32 वर्षाचे माझे संबंध. मी एजन्सी आज माझी 25 वर्षाची झाली. परंतु सरांचं म्हणजे भाऊ त्यांना संजय जाधव, माझा मित्र नितीन येवले त्यावेळेस होते, त्यांच्याकडे संजय जाधव भांडुपला राहत होते, त्याच्यामुळे संपर्क होता. पण मी 7-8 वर्ष सरांची फक्त ब्रांचकडे मी जात होतो, पण मी एजन्सी कधी घेतली नव्हती. परंतु परिस्थिती माणसाला जी शिकवते, त्या परिस्थितीमध्ये मी त्या शेअर बाजाराचं मार्केटचं काम करत होतो. 97-98 खूप सॉरी यासाठी सर की तुम्ही कायम आम्हाला कॉल करत आलात. आम्ही तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही आमचा कॉल उचलला नाही, असं कधीच झालेलं नाही. म्हणजे अगदी कृपाच्या लग्नामध्ये पण तुम्ही आमच्यासाठी अवेलेबल राहिलात. ऑनलाईन NHR दिला, OTP शेअर केला, पण आम्ही तुमचा खूप डिसरिस्पेक्ट केला आणि ही गोष्ट खूप उशिरा लक्षात आली. तुम्ही जेव्हा नेहमी कॉल करायचा तर म्हणजे सगळ्याच एजंट्सनी इन्क्लुडिंग मी आम्ही नेहमी तुमचे कॉल्स अवॉइड केले. तुमचा डिसरिस्पेक्ट करणं हा कधीच हेतू नव्हता, पण असं वाटायचं की अरे सर रोज काय कॉल करतात, बिझनेस नसेल तर काय सांगायचे. तर त्याच्यामुळे अनावधाने का होईना आमच्याकडून ती खूप मोठी चूक झालेली आहे. पण ही चूक माझ्या तेव्हा लक्षात आली जेव्हा एका मीटिंगमध्ये SDM सर म्हणाले कि आपके सर रोज कॉल करते हैं, आप लोग फोन नहीं उठाते हो, क्या वो पागल है, क्या उनको कोई काम धाम नहीं है, क्या वो आपको गाली बकने के लिए कॉल करते हैं, क्या उनको LIC सैलरी नहीं देने वाली है क्या. तेव्हा त्या तुमच्या कॉलचा खरा सिरियसनेस कळला आणि त्यानंतर मी तरी सर तुमचा कॉल कधीच मिस नाही केलेला. आता 1 तारखेनंतर तुमचा तो कॉल असणार नाही, पण माझी तुम्हाला सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, जरी तुम्ही रिटायर्ड होत असाल तरी आमच्या आयुष्यातून तुम्ही कधी रिटायर्ड होणार नाही. तुमचा फॉलोअप कॉलची मी इथून पुढे ही वाट पाहीन. मला फार काही आता बोलायला जमणार नाही, खूप काही आहे म्हणून आणलेलं, पण नाही बोलू शकत. तुमच्या आनंदासाठी आज हा छोटासा आमच्याकडून प्रयत्न होता. आय होप तुम्हाला हा सरप्राईज हे तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला खूप मिस करू सर. उपाध्याय सर आपसे एक रिक्वेस्ट है, जब तक आप हमारे ब्रांच में हैं सर को हमारा यूनिट मीटिंग लेने की परमिशन दे दे और एटलीस्ट 31 मार्च तक हमारा डेस्क किसी और को अलर्ट न करे. क्योंकि हम लोग इतने इमोशनल अटैच है कि अगर 1 तारीख को आके वहाँ पे सर नहीं रहेंगे, उनका नेम प्लेट नहीं रहेगा, हमारा डेस्क ही नहीं रहेगा, तो शायद काम भी नहीं कर पाएंगे. थँक्यू सर. जास्त काही बोलू नाही. सगळे तुम्ही आलात आणि सरप्राईज ठेवलं त्याबद्दल थँक्यू. माझ्या सगळ्या टीम मेंबर्सना पण मला एकदा सॉरी बोलायचं आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करताना रुपाली, ज्योती मॅडम, रश्मी ह्यांच्यावर बऱ्याच वेळा चिडले.
कोणाला काही अनावधाने बोलली असेल, कोणाला हर्ट केलं असेल तर माफ करा. आजचा ह्याच्यामध्ये थोडंसं अनऑर्गनाईज झालं तेही मला माहिती आहे. त्यावरून पण सर मला उद्या काही ना काही सांगतीलच. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सरांनी LIC जॉईन केल्यानंतर सरांनी सर्व एरियामध्ये एजंट बनवले. म्हणजे प्रत्येक एरियामध्ये एक एजंट आहेत. कोणी डोंबिवलीला आहे, कोणी ठाण्याला आहे, मी घाटकोपरला आहे, चंद्रस्तर पवईमध्ये, विकोलीमध्ये कोटावडे सर, असे प्रत्येक एरियामध्ये एक एजंट आहे बनवले. LIC मध्ये आमच्यासाठी किंवा आम्हाला एजन्सी देण्यासाठी जणू काय देवानेच पाठवलं आहे आम्हाला चांगली दिशा दाखवण्यासाठी. तर तो पुढील कडवा असा आहे: आकाशाच्या गेल्या वाती सप्तसागरे लावणी ज्योती, आकाशाच्या गेल्या वाती सप्तसागरे लावणी ज्योती, लावणी ज्योती, ओवाळितो तुम्हा गुरुराया मनी ठेवून या प्रीती, वंदितो तुम्हा गुरुराया मनी ठेवून या प्रीती, गुरुराया मनी ठेवून या प्रीती, ओवाळितो तुम्हा गुरुराया मनी ठेवून या प्रीती, वंदितो तुम्हा गुरुराया मनी ठेवून या प्रीती. जसे आमच्या पूर्ण टीमला असे गुरु भेटले सरांच्या रूपात, तसे गुरु भेटतील की नाही माहित नाही, किंवा त्यांच्यासारखी साथ मिळणे मुश्किल आहे. जेव्हा आम्ही चांगले काम केले आहे तेव्हा सरांनी आमची पाठ थोपटली आहे. जसा मोर नाचे वनाला आनंद होई मनाला, स्पर्श तुमचा हो झाला या वेड्या तुमच्या या शिष्याला. जसा मोर नाचे वनाला आनंद होई मनाला, स्पर्श तुमचा हो झाला या वेड्या तुमच्या शिष्याला. जशी गुरु साथ ही लाभे मच्छिंद्रनाथ गोरक्षाची, जशी गुरु साथ ही लाभे मच्छिंद्रनाथ गोरक्षाची, ओवाळितो तुम्हा गुरुराया मनी ठेवून या प्रीती. ठरवून हे होतो आणि आता वेगळं बोलायला लागणार आहे. तर तुम्ही माझी म्हणजे LIC ची जर्नी कशी त्यावर बोलणार होतो मी सुरुवातीला, पण आज माझे घरचे समोर, पण तरी पण ठीक आहे, हरकत नाही. काही गोष्टी नव्या मम्मी के सर के रिटायरमेंट पार्टी से कैसा लगा कमेंट में बताओ, और कौन सा पार्ट अच्छा लगा वो कमेंट में बताओ. मिलते हैं न्यू ब्लॉग के लिए. जिसने भी सब्सक्राइब नहीं किया ना वो पहले सब्सक्राइब करो. मिलते हैं न्यू ब्लॉग के लिए. तब तक बाय.